नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। आम्हाला बाबा म्हणून इतका सन्मान नका देऊ, कारण तुम्ही स्वयं आमचे महागुरु आहात। महागुरु? तू पुन्हा आमच्या मार्गात येण्याचं धाडस केलंसच कसं कुंदन? आता आपल्याच माणसांसमोर यायला भय कसलं महाराणी? मी तर सदैव तुम्हाला आपलंच समजत आलोय। आम्ही तुला इतकं लाचार आणि निर्बल बनवू इच्छितो की तू आमचं कार्य पूर्ण करण्यासाठी विवश होशील। याचं तात्पर्य तर हे झालं की रूपनगरच्या जंगलात आम्ही एक खूप सन्माननीय व्यक्ती आहोत। मग नाही तर काय, रूपनगरात आणि रूपनगराच्या जंगलात असं कोणीही व्यक्ती नाहीये जो तुमच्याशी टक्कर घेऊ शकेल लोहासेन। याचं तात्पर्य हे झालं की सूर्यप्रताप आपल्या भावाला मारल्यानंतर त्यांचं सिंहासन काबीज करू इच्छितो, परंतु त्याचं हे स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार। ओम ह्रीं क्लीं भट धूम्रलोचनाय नमः। डोळे उघड आणि बघ तुझ्या समोर कोण उभा आहे। तू तू परत कशी काय आलीस? माझं सोड बहुरूप्या, आणि हे सांग की तू आमच्या या पवित्र मठात येण्याचं साहसच कसं केलंस? काय बडबडतेस तू? तुझी बुद्धी तर भ्रष्ट नाही झालीये? हा आमचा मठ आहे। खोटं नको बोलूस बहुरूप्या। तू आमच्या गुरुदेवांचं रूप घेऊन मला मूर्ख नाही बनवू शकत। तत्काळ तू इथून निघून जा, अन्यथा आम्ही तुझी समाधी याच मठात बनवू। काय? तू तू आणि आमची समाधी बनवणार? तिन्ही तुझ्या स्थानावर जर कोणी दुसरा असता ना, तर आतापर्यंत आम्ही त्याला जिवंतच भूमीत काढलं असतं। परंतु आम्हाला आश्चर्य या गोष्टीचंच वाटतंय की तू आम्हाला ओळखत का नाहीयेस? कदाचित तुझ्यावर कोणत्या मायावी शक्तीने तर आपला प्रभाव नाही टाकलाय ना? माझ्यावर कुठल्याही मायावी शक्तीचा प्रभाव नाही पडू शकत बहुरूप्या। तूच अवश्य कुणी मायावी शक्ती आहेस। अजूनही वेळ गेलेली नाही। तत्काळ तू आमच्या गुरुदेवांचा मठ सोडून इथून निघून जा, अन्यथा मी तुला जिवंत नाही सोडणार। काय? आमची सेविका असून तू आम्हाला धमकावतेस? थांब, आम्ही तुला आता समाप्त करतो। जय निशाचरी देवी, जय निशाचरी देवी, जय निशाचरी देवी, जय निशाचरी देवी, जय निशाचरी देवी। याचं तात्पर्य हे झालं की तू रणवीर सिंगच्या मायावी शक्तीच्या जाळ्यात फसलेली आहेस। रणवीर सिंगच्या मायावी शक्ती? हो, रणवीर सिंगच्या मायावी शक्ती। तुझ्या या जपाने कोणीही गुरुदेव नाही येणार। तुला रणवीर सिंगची मायावी कन्या निशाचरीने मूर्ख बनवलंय, आणि ज्या बहुरूप्याला भेटून तू आलीयस ती निशाचरीच होती। तिने आमचं रूप धारण करून तुला भ्रमित केलेलं आहे। मला काही समजत नाहीये। आता जे गुरुदेव
माझ्या बाहेर भेटले होते ते म्हणत होते की तुम्ही बहुरूपी आहात आणि तुम्ही म्हणताय की ते बहुरूपी आहेत. काही समजेनासं झालंय की कोण खरं आहे आणि कोण खोटं. यात तुझा काहीही दोष नाही रुपिनी. त्या निशाचरीने कपटाने तुझ्याकडून तुझी विचार विनिमय करण्याची शक्तीच हिरावून घेतली. परंतु तू चिंता नको करूस. आम्ही त्या रणवीर सिंगच्या मायावी शक्तीच्या कोणत्याही चालीला सफल नाही होऊ देणार. आमच्यावर विश्वास ठेव. आम्हीच तुझे वास्तविक गुरुदेव आहोत. मला क्षमा करा गुरुदेव. मी तुम्हाला खूप अपमानित केलं. माझ्या हातून मोठी चूक घडली. गुरुदेव, भविष्यामध्ये मला कसं कळणार की आमचे खरे गुरुदेव कोण आहेत? रूपनगरच्या या मायावी जंगलाचं हेच तर रहस्य आहे रुपिनी. परंतु आम्ही तुला या मायेचं रहस्यही सांगू. भविष्यात जेव्हा कधी तू आमच्या समक्ष येशील तेव्हा आपण दोघे आपापसात एक संकेत देऊ आणि तो संकेतच आपली ओळख असेल. संकेत? कसला संकेत गुरुदेव? संकेत आम्ही तुला सांगतो. हे बघ, आम्ही तुझ्या समक्ष आपल्या उजव्या हाताची मूठ अशी धरू आणि आता एक एक करून आपल्या बोटांना असं उघडणार. असं 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 असं. आता मला कुणीही फसवू शकत नाही गुरुदेव. आता तुम्ही निश्चिंत राहा. जा आणि त्या समस्त मनुष्यांना जे आमच्या अधीन आहेत त्यांना घेऊन आमच्या समोर आण. आम्ही आपल्या दासांना भेटू इच्छितो. झोरावर या मायावी जंगलात आपल्याला कधीही कुणाही मनुष्याचा बहुरूपी भेटू शकतो. जरा आठव, त्या गुरुदेवाचा बहुरूपी कसा अचानक आपल्या समोर आला होता. हो, तुम्ही सत्य सांगताय सरकार. हे रूपनगराचं जंगल खूपच मायावी आणि विचित्र आहे. इथे तर कधीही काहीही होऊ शकतं सरकार. सरकार, जर माझा बहुरूपी तुमच्या समोर येऊन उभा राहिला तर तुम्ही ओळखणार कसं? यासाठी आम्हाला नीट शांतपणे विचार करावा लागेल. हो सरकार, मी खूप विचार केल्यानंतर एक योजना बनवली आहे की आपल्या दोघांमध्ये एखादा असा संकेत असायला हवा ज्यामुळे आपण एकमेकांना ओळखू शकू. शाबास झोरावर, ज्याचा आम्ही विचार करत होतो तूही तोच विचार करतोयस. आम्ही विचार केलाय की आपल्या दोघांमध्ये एखादा असा शब्द हवा ज्यामुळे आपण एकमेकांना ओळखू शकू आणि कधीच एकमेकांना फसवू शकत नाही. अरे, सुंदर, अति सुंदर सरकार. काय योजना बनवली आहे सरकार. वा. आणि तो शब्द काय असेल सरकार? तो शब्द असेल याको. याकू याकू याकू. हो, याको. आपल्याला जेव्हाही एकमेकांविषयी काही शंका असेल तर एक जण म्हणेल याको आणि दुसरा उत्तर देईल याको, आणि मग असे आपण कधीच फसणार नाही. याकू. काय दूरदृष्टी आणि बुद्धिमत्ता आहे तुमची सरकार. जर का मला कधी तुमच्यावर काही संशय असेल तर मी म्हणेन याकू याकू. हो, आणि जर तो खरा भानुप्रताप आम्ही असू तर आम्ही म्हणू याको, आणि जर तो कोणी बहुरूपी असेल तर तो गुपचूप उभा राहील आणि मग तू समजून जाशील की तो बहुरूपी आहे. सरकार, आता मी बिलकुल निश्चिंत झालोय सरकार. आता आपल्याला या विश्वात कुणीच मूर्ख नाही बनवू शकत ना. आता आपल्याला कुणी मूर्ख बनवायला आला ना तर आपण त्यालाच मूर्ख बनवून पाठवू. हो चोरावर, परंतु तहानेने आमचे कंठाशी आलेत. जा आणि जल घेऊन ये तत्काळ. आता घेऊन येतो सरकार. मी तुमच्यासाठी जल शोधून घेऊन येतो. तुम्ही इथे थंड सावलीत विश्रांती घेत बसा. मी असा गेलो आणि असा आलो.
माहित नाही आमच्या महाराजांना किती तहान लागते. जेव्हा पाहावं तेव्हा मला जल शोधायला इकडे तिकडे पाठवून देतात. जोरावर, तू पण काय पाणी आणायला चालला आहेस? एखाद्या झाडाखाली बसून थंड सावलीत विश्रांती घे आणि मग थोडा वेळ झाल्यानंतर त्यांना जाऊन सांगायचं की दूर दूर वर कुठेच पाण्याचा एक थेंबही नाही दिसला. हे मी काय पाहतोय? माझा बहुरूपी. आता तो माझा बहुरूपी आहे की मी त्याचा बहुरूपी? मला तर काहीच कळत नाहीये. मला त्याला ओळखण्यासाठी महाराजांनी दिलेला शब्द उच्चारायला हवा. हा, याकू, याकू, याकू. याचा अर्थ तो माझा बहुरूपी आहे. मी खरा जोरावर. काळ मला महाराजापर्यंत पोहोचायला हवं आणि त्यांना ही सूचना द्यायला हवी. वा जोरावर वा, तुझाही बहुरूपी आहे. हो, महाराजांपर्यंत पोहोचायला हवं. चल जोरावर, जोरावर, चल जोरावर. हो. सरकार, सरकार, मी आपला बहुरूपी पाहिला. सरकार, या विचित्र मायावी जंगलात माझाही बहुरूपी आहे. तुम्ही मला अशा प्रकारे का पाहत आहात? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही? प्रथम तू आपली ओळख पटव, मगच आम्ही तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ. याकू, याकू, याकू. हो, तर तूच वास्तविक जोरावर आहेस. परंतु तू आपला बहुरूपी पाहिला आहेस? काय काय तू आपल्या बहुरूप्याला आपली ओळख विचारली होतीस? नाही सरकार, मी त्याला त्याची ओळख नाही विचारली. मी तुला सांगितलं होतं ना की कोणाचाही बहुरूपी दिसला की आधी त्याची ओळख विचारायची. हो, जर मी त्याला त्याची ओळख विचारली असती आणि जर तो याकू म्हणाला असता तर. हो, तू बरोबर बोलतोय. चल, आम्हाला ते स्थान दाखव जिथे तुला तुझा बहुरूपी दिसला होता. आम्ही त्याला पाहिल्यावरच माहिती काढू की हे काय नवीन षडयंत्र आहे. कुठे आहे तुझा बहुरूपी? या सरकार. जोरावर, तू आमच्याकडे असं रोखून का पाहत आहेस? मला काही कळेनासं झालंय सरकार की तुम्ही माझे वास्तविक महाराज आहात किंवा मग तो जो आम्हाला दिसतो आहे. आम्ही तुझे वास्तविक महाराज आहोत मूर्ख. तो जो दिसत आहे ना, तो आमचा कोणी बहुरूपी आहे. जर तुम्ही माझे वास्तविक महाराज आहात तर आपली ओळख सांगा. याकू, तुम्हीच माझे वास्तविक महाराज आहात, परंतु तो कोण आहे सरकार? माहित नाही. सरकार, हा कसला विचित्र संयोग आहे की त्या पाखंडी गुरुदेवा बरोबरच आपल्या दोघांचे बहुरूपीही या विचित्र मायावी जंगलात फिरत आहेत. सरकार, आपण तर आधीच संकटांनी वेढलेले आहोत आणि आता हे नवीन संकट कुठून उगवलं? सरकार, माझं ऐका, आल्या पावली परत चला. नाही, भेकडासारखा बोलू नको जोरावर.
जोपर्यंत आम्ही या बहुरूप्याचं षडयंत्र नाही ओळखत, आम्ही इथून आपलं एक पाऊलही मागे नाही टाकणार. सरकार, या बहुरुपयाला भेटून तुम्ही काय करणार? मला तर हेच समजत नाहीये की तुम्ही याला काय विचारणार आहात. सरकार, माझं ऐकाल तर याला याच्या परिस्थितीवर सोडून द्या आणि इथून निघून चला. नाही जोरावर, आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ह्या बहुरूपी असं कोणतं षडयंत्र रचतोय ज्यामुळे हा आपल्याला हानी पोचवू शकेल. पुढे चाल, चल. चला. ते बघा. ए बहुरूपी, कोण आहेस तू? तू कोण आहेस आणि तू माझ्यासारखं रूप का धारण केलं आहेस? ए, वास्तविक भानुप्रताप आम्ही आहोत. आम्ही. तू कोण आहेस? ए, वास्तविक भानुप्रताप आम्ही आहोत. आणि जोरावर, तू या बहुरूप्यासोबत काय करतोयस? तू तर आमच्यासाठी जल आणायला गेला होतास, लक्षात आहे ना? मला काहीच कळेनासं झालंय. मला तर आता हेच समजत नाहीये की मला जल आणायला कुणी पाठवलं होतं. आणि तुम्ही. तुला जल आणायला आम्ही पाठवलं होतं मूर्खा. तू या बहुरूप्याच्या बोलण्यात फसू नकोस. हा आपल्या सोबत काहीतरी षडयंत्र रचतोय. नाही जोरावर, तू आमच्या बहुरूप्या बरोबर उभा आहेस जो आपल्या विरुद्ध षडयंत्र रचतोय. तू याच्या जवळ दूर हो आणि तात्काळ आमच्या जवळ ये, अन्यथा रूपनगरच्या या मायावी जंगलात हा तुला मृत्युमुखात पोहोचवेल. काय तुम्ही मला मृत्युमुखी पाठवाल सरकार? आम्ही नाही, हा तुला कुठेही पोहोचवू शकतो. जोरावर, याच्या जवळ जाऊ नकोस. जोरावर, हा तुला भ्रमित करतोय. आपली ओळख पटवण्यासाठी आम्ही तुला एक गुप्त शब्द सांगितला होता. तो शब्द तुम्ही मला सांगितला होता? याने नाही, तो शब्द आम्ही तुला सांगितला होता. जोरावर, नाही, तो शब्द याला माहित असू शकत नाही, कारण तो गुप्त संकेताचा शब्द केवळ आम्हाला माहितीये. जर तो शब्द याने सांगितला तर आम्ही हार मान्य करू. बहुरूप्या, सांग, तो शब्द काय आहे? तो शब्द आहे याकूब. याचा अर्थ आहे की तुम्ही बहुरूपी आहात आणि ते आमचे खरे महाराज आहेत. नाही मूर्खा, नाही, आम्हीच खरे भानुप्रताप आहोत. आम्ही. तर मग त्याने कसा हा शब्द सांगितला? तुम्ही माझ्यासोबत डाव खेळत नाही, आहात. तू अगदी बरोबर ओळखला जोरावर. आम्ही तुझ्या जवळ उभ्या असलेल्या या बहुरूप्याला समाप्त करून टाकू. शीघ्र, अतिशीघ्र हे स्थान सोडून निघून जा बहुरूप्या, अन्यथा आम्ही तुझा वध करून टाकू. जर तू आमच्या समोरून बाजूला होण्यासाठी क्षणभर जरी उशीर केलास तर आम्ही तुझं रक्त रूपनगराच्या भूमीवर सांडू. आमचं रक्त सांडण्यासाठी विधात्याने अजूनपर्यंत कुण्या शूरवीराला जन्म नाही दिला. आम्ही तुझं शीर कापून तुला नरकात पाठवू. आणि जर तू आमच्या समोरून बाजूला नाही झालास तर आम्ही तुला तुझ्याच रक्तात वाहून मृत्यू लोकात पाठवू. इथून पळून जाण्यातच माझं भलं आहे. पळ जोरावर, पळ इथून, लवकर पळ. मी कुठलं स्वप्न तर पाहत नाहीये ना? मी मागे दोन भानुप्रताप सिंग सोडून आलोय. आता हा तिसरा भानुप्रताप सिंग कुठून उगवला आहे? हे परमेश्वरा, मी कसल्या विचित्र संकटात सापडलो आहे की मला आपलेच महाराज भानुप्रताप सिंगांपासून वाचून पळावं लागतंय. हे परमेश्वरा, जोरावर, याआधी की या तिसऱ्या भानुप्रताप सिंगची दृष्टी तुझ्यावर पडेल, तुला इथून
पळून जायला हवं. पळ जोरावर. थांब थांब जोरावर. कुठे पळत होता? तुम्ही मला बोलावलाय. आम्ही तुला नाही बोलावणार तर कुणाला बोलावणार? आमच्या सोबत किती माणसं आली होती अलकापुरीहून. जोरावर, तू तर आमच्यासाठी जल आणायला गेला होतास. एका पात्रात जल भरून नाही आणता आलं. तर मग सरकार, आपणच मला जल आणायला पाठवलं होतं. कसली विचित्र बडबड करतोयस तू? तुला नव्हतं पाठवलं तर मग कुणाला पाठवलं होतं? आपल्या सोबत आणखी किती मनुष्य आहेत आणि तू इतका वेळ कुठे भटकत होतास? मी तर तुमच्यासारख्या 2-2 भानुप्रताप सिंगांबरोबर जंगलात भटकत होतो. हं? जर तुम्ही माझे खरे महाराज आहात तर आपला परावलीचा शब्द सांगा. काय परावलीचा शब्द? ओहो, याकू. हे ईश्वरा, परंतु त्या भानुप्रताप सिंगांनीही आपली ओळख याकू म्हणूनच सांगितली होती. परंतु मी कुणाला आपला महाराज मानू? जोरावर, सरळ सरळ सांग काय म्हणायचंय ते. अन्यथा आम्ही तुला या भयंकर जंगलात एकटं सोडून निघून जाऊ आणि मग तू आमचा सेनापती कधीच नाही बनू शकणार. सेनापती? अवश्य अवश्य, तुम्हीच माझे वास्तविक महाराज आहात. महाराज भानुप्रताप सिंग. महाराज, मला वाचवा. तुमचे 2-2 बहुरूपी माझ्या मागे लागलेत. दोन बहुरूपी? हो महाराज, ते दोघे कुठली मायावी शक्ती आहेत सरकार. तात्काळ इथून पळून चला, अन्यथा आपण अकाल मृत्यूला प्राप्त होऊ. ते दोन्ही बहुरूपी लढत लढत याच दिशेने येत आहेत सरकार. याआधी की ते इथे येऊन पोहोचतील, आपल्याला आपल्या डोक्यावर पाय घेऊन पळायला हवं. जोरावर, आम्हाला वाटतंय की या जंगलामधील सर्व मायावी शक्ती आपल्या विरोधात एखादं षडयंत्र रचताय. आम्हाला वाटतंय की आपल्या समाधी या जंगलात बनतील. उलट्या पायाने पळ जोरावर, पळ. कोणत्या विचारात हरवला आहात युवराज? काही नाही दुर्गेश्वरी. दासवाणा तुमचा चेहरा अगदी स्पष्टपणे सांगतोय की तुम्ही कसला तरी विचार करत आहात. दुर्गेश्वरी, एक तर आम्हाला आमच्या भावाची चिंता आधीच लागून राहिली आहे. आम्ही तर हा विचार करून काळजीत आहोत की या जंगलात असं कोण आहे की ज्याला माहित आहे की सूर्यप्रताप सिंग आमचा भाऊ आहे. जर कुणाला माहितीही आहे की सूर्यप्रताप सिंग तुमचे भाऊ आहेत तर त्याने काय हानी होणार आहे? दुर्गेश्वरी, हानी होईल नाही, हानी झालीये. ज्याने ही सूर्यप्रताप सिंगचं रूप धारण केलं आहे त्याला हे चांगलंच माहितीये की अशा प्रकारे तो आम्हा दोघा भावांमध्ये शत्रुत्व निर्माण करू शकतो. कोण आहे तो जो आम्हा दोघा भावांना एकमेकांचे शत्रू बनवू पाहतोय? दुर्गेश्वरी, हा विचार करून करून आम्ही थकलोय. परंतु तुम्हा दोन्ही भावात शत्रुता निर्माण करून त्याला काय लाभ होणार आहे? माहित नाही दुर्गेश्वरी. जर आम्ही तुझी शंका दूर केली नसती तर तूही सूर्यप्रताप सिंगना आपला शत्रू समजत राहिली असतीस. योग्य बोलताय तुम्ही. आता माझाही विश्वास पटलाय की तुमच्यावर हल्ला करणारा कुणी सूर्यप्रताप सिंगचा बहुरूपीच होता. जर तो मला दिसला ना तर मी त्याचे तुकडे तुकडे करेन. दुर्गेश्वरी, आताच आपल्या गुप्तहेराने बातमी आणली आहे की तो बहुरूपी तांत्रिक भैरवनाथ रूपनगराच्या जंगलातून आपलं स्थान बदलत आहे. स्थान बदलत आहे? असं काय घडलंय की जादूगार आपलं स्थान बदलण्यासाठी विवश झालाय? माहिती मिळाली आहे की त्याच्या अधीन जे लोक होते त्या सर्वांनी त्याच्या विरुद्ध बंड केलं आहे आणि इतकंच नाही, त्याच्या मायावी शक्तीही कार्य करेनाशा झाल्या आहेत. हे तर होणारच होतं. एक ना एक दिवस हे घडणारच होतं. कुठवर तो ढोंगी जादूगार भटकलेल्या वाटसरूंना घाबरवून वशमध्ये करू शकला असता. एक ना एक दिवस त्याच्या पापांचा घडा फुटणारच होता. परंतु दुर्गेश्वरी, तू त्याला कोणी साधारण जादूगर समजू नकोस. त्याला जशी एखादी अनुकूल संधी मिळाली तर तो घायाळ वाघाप्रमाणे पलटवार नक्की करेल. हे तुम्ही कसं सांगू शकता? कारण दुर्गेश्वरी, त्याच्या शक्तींना आम्ही आपल्या नेत्रांनी पाहिलंय. तो कधीही
कोणत्याही क्षणी संकट कोसळू शकतो. बघच, तो नाग एकदा तरी आपला फणा काढून कुणा ना कुणावर आपलं विष नक्कीच उगाळेल. ओम ह्रीं क्लीं फट् काल भैरवाय नमः. ओम ह्रीं क्लीं फट् धूम्रलोचनाय नमः. भैरवनाथ, ये नागिन सावित्री ये. बऱ्याच दीर्घ काळानंतर तू आमच्या या मठात आली आहेस, परंतु तुझ्या मुखावरचे भाव पाहून हे स्पष्टपणे प्रतीत होत आहे की तू आमचे कार्य अजूनपर्यंत पूर्ण केले नाहीयेस. माझ्याकडून तुझं हे कार्य नाही पूर्ण होऊ शकत भैरवनाथ, कारण माझे पती शिवा मला कुठेच सापडत नाहीयेत. जर तुला त्यांच्याविषयी काही माहिती असेल तर मला सांग. मी तुझे हे उपकार जीवनभर नाही विसरणार. उपकार आणि तुझ्यावर थू. सत्य तर हे आहे नागिन सावित्री की आम्हाला तुझ्यावर कसलेही उपकार करायचे नाहीयेत, कारण की तू आमचं कार्य अर्धवट सोडलंयस. तुझं कार्य अर्धवटच राहील भैरवनाथ, कारण तू निर्दोष लोकांना सतवतोयस आणि एक दिवस त्यांचे श्राप तुला मृत्युमुखी अवश्य घेऊन जातील. मृत्युमुखी आणि आम्ही सावित्री नागिन, ऐकू शकतेस तर ऐक. तुझा पती शिवा आता या रूपनगरच्या जंगलात कधीही परतून येणार नाही, कारण की आम्ही भैरवनाथाने त्याला मृत्युमुखी पाठवला आहे. नाही नाही नाही, हे तू काय केलंस भैरवनाथ? हे तू काय केलंस? तू माझं सौभाग्य संपवून टाकलंस. हो, संपवून टाकलं. आणि जर अजूनही तू आमचं कार्य पूर्ण केलं नाहीस तर आम्ही तुला तुझ्या मुलांपासून अगदी कायमच दूर करून टाकू. आमच्या म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की आम्ही तुला तुझा पती शिवाकडे पाठवून देऊ. आणि जर आम्ही असं केलं नागिन सावित्री, तर तुझी मुलं अनाथ होऊन भूक तहानेने तडफडून आपल्या प्राणांचा त्याग करतील. नाही भैरवनाथ, असं नको करूस भैरवनाथ. मला माझ्या मृत्यूचं भय नाहीये, परंतु मला माझ्या मुलांना अनाथ नाही करायचंय. तू त्यांच्या डोक्यावरून पित्याचं छत्र तर हिरावून घेतलंच आहेस. आता आईचं छत्र नको हिरावूस भैरवनाथ, नको हिरावूस. आता आलीस ना बटणीवर नागिन सावित्री. तुझ्या पती शिवाची चतुराईच त्याला महागात पडली. त्याच्या चतुराईने क्रुद्ध होऊनच आम्ही आपल्या प्रचंड शक्तींद्वारे त्याला भस्म करून टाकलं. आणि जर का तू अधिक चतुराई दाखवलीस तर तुझ्या मुलांना अनाथ होण्यापासून कोणीही नाही थांबवू शकत. बोल, आता बोल, तू आमचं कार्य पूर्ण करणार की नाही? मला माझ्या मुलांच्या सुखासाठी तुझं कार्य पूर्ण करावंच लागेल. परंतु लक्षात ठेव, तुझ्या या कार्यासाठी ईश्वर तुला कधीच क्षमा करणार नाही. कधीच क्षमा नाही करणार. या भैरवनाथाला कोणीच नाही म्हणू शकत नाही. जय महाकाल. आता नागिन सावित्री आमचं कार्य या न त्या प्रकारे अवश्य पूर्ण करे. जय महाकाल.
काय झालं ताई? तू रडतेस का? का इतर वाटसरूंप्रमाणे तू सुद्धा या मायावी जंगलात रस्ता तर नाही चुकलीस ना? जर या जंगलात मार्ग चुकले असते तर असे रक्ताचे अश्रू नसते ढाळले. या अश्रूंचं कारण तर दुष्ट तांत्रिक भैरवनाथ आहे, ज्याने माझ्या पतीला मारून टाकलं आणि मला विधवा बनवलं. त्याच्यामुळे माझी मुलं अनाथ झाली. तुझ्यासोबत जे घडलं त्याचं मलाही खूप दुःख आहे, परंतु तो दुष्ट भैरवनाथ तांत्रिक नाही, एक जादूगार आहे. भैरवनाथ भले काहीही असो, परंतु त्याने माझं हस्त खेळतं घर उद्ध्वस्त केले. जर मला माझ्या मुलांची काळजी नसती तर मी त्या भैरवनाथाचा वध केला असता किंवा स्वतःला समाप्त केलं असतं. परंतु आता मला कळेनासं झालंय की मी कुठे जाऊ, काय करू. कुठेच कोणता मार्ग दिसत नाहीये. स्वतःला एकटी नको समजूस. मी तुला बहीण म्हणालो आहे तर भावाचं कर्तव्यही करेन. चल, मी तुला या जंगलातल्या राणीला भेटवतो. ती अवश्य तुझी सहायता करेल. नाही, मला आता या विश्वात कुणावरच विश्वास नाहीये आणि मला कुणाची सहायताही नकोय. मी आपली लढाई स्वतःच लढेन. तुझ्या स्वाभिमान आणि साहसाचा मी आदर करतो. माझ्यासोबत चल. आमच्या सोबत तू सुरक्षितही राहशील आणि तुझा सूड घेण्याचा मार्गही तुला कदाचित मिळेल. सूड तर मी अवश्य घेईन. ज्या तांत्रिक भैरवनाथाने मला विधवा बनवलंय, मी त्याला तडफडून मारेन. आता हे माझं जीवन त्याच्या मृत्यूसाठीच उरलंय. धर्मा, चिंतित दिसतोयस. आपल्या कुठल्या गुप्तहेरासोबत दुर्घटना घडलीये का? नाही दुर्गेश्वरी, आपले सर्व साथी सुरक्षित आहेत. परंतु मी आत्ताच एका शाबला युवतीला भेटून आलो आहे, जिच्या पतीला भैरवनाथने मारून टाकला आहे. आणि ती बिचारी दक्षिण पर्वतामागे बसून ढसाढसा रडते. दक्षिण डोंगरामागे जी रडत आहे ती एक नागिण आहे. नागिण? हो दुर्गेश्वरी, ती नागिण सावित्री आहे, जिला भैरवनाथाने आपल्या जादुई शक्तींनी नागिण बनवलंय. धर्मा, ती युवती असो वा नागिण, तू तिला इथे आपल्या तळावर आणायला पाहिजे होतस. तुला माहित नाही का की संकटात सापडलेल्या कुणाही वाटसरूची सहाय्यता करणं दुर्गेश्वरीचा धर्म आहे? मला माहिती आहे दुर्गेश्वरी, मी त्या युवतीला सोबत घेऊन येण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु ती युवती कुणावरही विश्वास ठेवायला अजिबात तयार नाहीये. तिचं म्हणणं असं आहे की तिची लढाई ती स्वतःच लढेल. रूपनगराच्या या मायावी जंगलात कुणीही भैरवनाथाचा मुकाबला एकटा नाही करू शकत. आणि हे तर मी स्वतः पाहिलं आहे दुर्गेश्वरी. जर त्या युवतीने तुझी सहायता नाही घेतली तर भैरवनाथ तिच्याच पतीप्रमाणे तिलाही कधी ना कधी समाप्त करून टाकेल. दुर्गेश्वरी जिवंत असताना भैरवनाथ कुणाही निर्दोषाची हत्या नाही करू शकत. आज नाही तर उद्या त्या युवतीशी माझी भेट अवश्य होईल. मी तिची सहायता करेन. ती युवती जिला भैरवनाथाने नागिण बनवलंय, ती जीवात जीव असेपर्यंत कुणाची सहायता नाही घेणार. स्वतःच्या पतीच्या हत्येचा सूड ती स्वतःच घेईल. युवराज, तुम्ही त्या युवतीला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखता का की इतक्या विश्वासाने हे सगळं बोलत आहात? आम्ही स्वतः त्या नागिणीला भैरवनाथाशी बोलताना पाहिलं होतं. ती आणि तिचं कुटुंब भैरवनाथाच्या कैदेत आहे, परंतु तरीही ती ज्या साहसाने भैरवनाथाशी बोलली त्याने आम्हाला पूर्ण खात्री पटलीये की ती आपल्या पतीच्या हत्येचा सूड अवश्य घेईल. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे ना की भैरवनाथनेच त्या युवतीला नागिण बनवलंय? आम्हाला चांगलंच लक्षात आहे की एका रात्री जेव्हा आम्ही रूपनगराच्या जंगलात एका वृक्षाखाली विश्राम करत होतो तेव्हा आम्ही पाहिलं पुंगीचा आवाज. या भयानक जंगलात रात्रीच्या अंधकारात हा कसला भ्रम होतो आहे? आम्हाला माहिती काढायला हवी की हे काय रहस्य आहे.
हे काय इच्छाधारी नागनागिण? या नागिणीचं गीत समाप्त झाल्यानंतर आम्ही त्यांचा पाठलाग केला आणि आम्ही पाहिलं की ती नागिण भैरवनाथाच्या मठावर जाऊन थांबली आहे आणि भैरवनाथाला प्रार्थना करत होती की त्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला नाग योनीतून मुक्त करावं. दुर्गेश्वरी, आमच्यावर विश्वास ठेव. जे आम्ही पाहिलं तेच सत्य आहे. आता माझीही खात्री पटली युवराज की त्या भैरवनाथने एका युवतीला दुःख दिलंय. मी त्याला कधी क्षमा नाही करणार. शीघ्र अतिशीघ्र त्या भैरवनाथाला समाप्त करण्याचा मी प्रण घेते. गुरुदेव, तुम्ही कुठे जाण्याची तयारी करत आहात? हो रुपिनी, आम्ही आपला मठ कुठे दुसरीकडे बनवण्याचा निर्णय घेतलाय. कुठे दुसरीकडे बनवण्याचा निर्णय घेतला? परंतु का गुरुदेव? तुम्ही हे स्थान सोडून दुसरीकडे का जाऊ इच्छिताय? कारण आमच्या या स्थानाची माहिती आमच्या समस्त शत्रूंना कळलीये आणि आमची ही इच्छा नाहीये की आमच्या गुप्त स्थानाविषयी कोणाला काही माहिती मिळावी. आणि म्हणूनच आम्हाला एखादं दुसरं ठिकाण शोधायला हवं. गुरुदेव, तुम्ही तर या रूपनगराच्या जंगलाचे सम्राट आहात. मग असं असताना कुणी शत्रू तुमचं काय बिघडवू शकतो? तुमच्यासारखा महान शक्तिशाली जादूगार का आपलं चांगलं स्थान सोडून दुसरीकडे चाललाय? योग्य बोलतेस रुपिनी. रूपनगरच्या समस्त मायावी शक्ती एकत्र येऊन देखील आमचं काही बिघडवू शकत नाहीत. परंतु इथे आमचं कार्य आणि साधनेत अडचणी येऊ लागल्या आहेत. आमचं ध्यान भंग होऊ लागलंय. आम्ही ठरवूनही आपल्या जादुई साधनेवर आपलं ध्यान केंद्रित करू शकत नाही आहोत. म्हणूनच आम्हाला इतरत्र प्रस्थान करायला हवं. गुरुदेव, जर तुमच्या साधनेत कोणतं विघ्न येत असेल तर हे स्थान सोडून कुठेतरी दुसरीकडे निघून जाणंच योग्य आहे. परंतु गुरुदेव, रूपनगराच्या जंगलात तुम्ही कोणत्या स्थानावर जायचा विचार करताय? आम्ही रूपनगरच्या जंगलात एका अशा गुप्त स्थळावर आपला मठ बनवू जिथे आमच्या आज्ञेविरुद्ध वायूही प्रवेश नाही करू शकणार. आणि मग त्या गुप्त स्थानावर बसून एकांतामध्ये आम्ही आपली महासाधना आरंभ करू, जेणेकरून आमच्या गमावलेल्या शक्तिशाली जादुई शक्ती आम्हाला पुन्हा प्राप्त होऊ शकतील. गुरुदेव, गुप्त स्थानावर आता कधीही कुणी तुमच्या साधनेत विघ्न नाही आणणार. जर कुणीही तुमच्या आसपास येण्याचा जरी प्रयत्न केला ना, तर मी त्याला समाप्त करून टाकेन. आमचा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे रुपिनी. बघशीलच, जशा आमच्या जादुई शक्ती प्रबल होतील, आमच्या शत्रूंचा सर्वनाश होईल आणि पुन्हा आमचा कुठलाही दास आमच्याकडे दृष्टी वर करून पाहण्याचं साहस देखील नाही करणार. एकही मनुष्य दिसत नाहीये. गुरुदेव मनुष्याच्या प्रतीक्षेत असतील. कळत नाही जंगलातील सगळे मनुष्य कुठे गायब झालेत. थांब युवराज. कोण आहेस तू? मी परिपराग्नी आहे युवराज. काय तू मला अजूनही नाही ओळखलंस? आम्ही आमच्या गुरुदेवांशिवाय कोणालाही नाही ओळखत. काय हवंय तुला? मी तुला त्या पाखंडी जादूगारापासून मुक्त करायला आले युवराज. अजूनही वेळ आहे. सोड त्या ढोंगी तांत्रिकाला, नाहीतर खूप हानी सोसावी लागेल. आमच्या गुरुदेवांना ढोंगे आणि पाखंडी नको म्हणूस. आमचे गुरुदेव एक महान जादूगार आहे. रूपनगराच्या या जंगलात त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली कोणीही नाही. रूपनगरातल्या योद्ध्यांना तू अजून पाहिलंच कुठे युवराज? जर तू त्या पाप्याच्या तावडीतून नाही सुटलास तर तुझा मृत्यू निश्चित आहे. जर तू आमच्या गुरुदेवांना आणखी अपमानित केलंस तर आम्ही तुला मृत्यूच्या मुखात पाठवू.
भैरवनाथ आपला मठ सोडून पळाला युवराज. तो पापी आपल्या शत्रूंना घाबरून पळून गेलाय. तो तुझं काय भलं करणार? आम्ही कुणा युवतीच्या रक्ताने आपले हात नाही माखू इच्छित, परंतु सतत आमच्या गुरुदेवांचा अपमान करून तू आम्हाला तलवार उचलण्यासाठी विवश करतेस. ही